राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर। 3 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मे महिन्याच्या पगारासोबत रोखीने मिळणार, शासनाचा अधिकृत GR जारी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकीत रक्कम अरियर्स चालू महिना म्हणजेच मे 2026च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने घेतला आहे। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय आज 18 मे 2026 रोजी जारी करण्यात आला आहे। शासनाने यापूर्वी 25 फेब्रुवारी 2026 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलै 2025 पासून 55% वरून 58% असा सुधारित केला होता। या सुधारित भत्त्याची जुलै ते ऑक्टोबर 2025 या पहिल्या टप्प्यातील थकबाकी मार्च 2026च्या पगारासोबत आधीच देण्यात आली होती, तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते। त्यानुसार आज वित्त विभागाने शासन निर्णय क्रमांक MMVA - 1324 प्रक्र.19 सेवा -1 अन्वये 7व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांची ही उर्वरित थकबाकी मे 2026च्या पगारासोबत थेट रोखीने जमा करण्याचे आदेश दिले आहेत। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील नेहमीची कार्यपद्धती यापुढेही लागू राहील, असे सहसचिव वीर दहिफळे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात नमूद आहे। शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होणार असल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।